प्रत्येक मुलीला आज नोकरीवाला नवरा पाहिजे ना, बंगला पाहिजे। जर पत्र्याचं घर असलं ना, तुमचं घर चांगलं नाही हो, म्हणजे त्यांना माणसाची काय घेणं नाही, महापुरुषाची काय घेणं नाही। बंगल्यावाला नालायक पुरुष असला तरी त्यांना चालतो, म्हणजे तो तिकडे त्यांना 10 लफडे करेल चालतील, फक्त त्याच्याकडे बंगला गाडी आणि नोटा पाहिजे। वागायला खोटा असला तर चालेल। आणि काही काही लोक म्हणते, मला लोक काय म्हणतील बुवा, मी बंगल्यावाला आहे, पत्र्यावाल्याच्या घरात पोर दिलीवर। अरे लोक काय म्हणतील, चांगला माणूस असला तर देऊन टाक ना मुलगी। आता नीट ऐका, महादेव राहतो डोंगरात, पार्वती आहे हिमालयाची मुलगी, हिमालय राज म्हणतात त्याला, त्याची मुलगी, आणि महादेव राहतो डोंगरात। आता महादेव म्हणजे काय, त्याचं महादेव म्हणजे देवा आधी देव महादेव, ते डोंगरात राहते आहे। आता ते महापुरुष नाही, महादेव आहे, देवांचे देव आहे, आणि त्यांची बायको पार्वती आहे। अहो जेव्हा शंकरानं विष पेलं तेव्हा ही पृथ्वी वाचली। मग मला सांगा, शंकराची किंमत कमी का? ते डोंगरात राहते म्हणून, गळ्यात साप घातले म्हणून त्यांची किंमत कमी का? त्यांच्या जटेमध्ये गंगा आहे, आपल्या हलकटाच्या बोरला पाणी लागाना, त्यांच्या जटेत गंगा आहे। आपल्याला येर कोडी आपली, आणि हाळकुंड्या म्हणतो, कडक टोपी घालून निंडतो, आणि त्यांच्या डोक्याला चंद्र आहे, आपल्या घरात उडेल बल्ब, बंगल्यात पुढे लावेल तर पुढच्या वल्डरचे तसेच उडेल बसवेल, आणि स्वतःला मोठा समजतो। चंद्र ज्यांच्या डोक्याला आहे याचा अर्थ काय? ज्ञान, प्रकाश। ज्यांच्या डोक्याला चंद्र आहे ते डोंगरात राहते आहे, त्यांची किंमत कमी आहे का? त्यांची बायको वाघावर बसती, याची बायको कुटीवर बसती, कुटीवर कुत्रा आडवं गेलं मोडली, अजूक दवाखान्यात आहे। अरे माणसाचा महान पुरुष जिडं असल, जिडं 2 घास सुखाचे जाते, तिडं मुलगी देऊन टाका ना। काय होतं का? आता हिमालय राज का मानला नाही शंकराला मुलगी द्यायची नाही, तो गोसाई डोंगरात बसवतो खडकात, तसं नाही। शंकराला गंगा रोखवण्याची ताकद आहे, विष पेण्याची ताकद महादेवाकडे, बाकीच्या आहे का नाही? असं नाही का मा बंगला आहे मी कस काय पोर देऊ पत्र्यावाल्याला? मग नालायकाला दे, ते जाईन दुसरी संघ पळून, तू पोर बसन बंगला पाहत फक्त तेरे नाम। आता माझं काही नाही राहिलं काम, असं होऊन जाईल। मग महापुरुषाला पोर द्या। लोक काय म्हणतील, लोक मेलात आपल्याला जाळला तरी म्हणते लय नालायक होता बरं का, लय नालायक होता, वरून बिडी पेत्यानं आपल्यावर दूर फुकी द्या, आपला तर दूरच व्हायला राहतो। असं नाही करायचं, जिथं चांगला माणूस आहे तिथं चांगलं होणार। तुम्हाला सांगतो, महापुरुषाची गणना धनावर नाही केल्या जात। मोठमोठाले महापुरुष जंगलातच राहिले, आणि त्यांनी जंगलात राहून वाल्ल्या कोळी होता, वाल्मिक ऋषी झाला, जंगलात राहत होता, रामायण लिवलं। जरा महापुरुष जरा वळखा त्यांना, आणि मुलगी गरीब बिरीब काय नाही, जिडं चांगला संस्कारी मुलगा आहे तिडं देऊन टाका।